सगळ्याला कळकळीची मला एक विनंती करायची, व तुम्ही काय शेतकऱ्यासाठी गोरगरीब जनतेसाठी तुमची परिणिती चोपडा चांगली करा र, आणि तिला का ना कृती सेनांमध्ये आणा. तुम्हाला अनेक बी गोरगरीब जनतेची शेतकऱ्याची महिमा चौधरी कळालेली नाही. असंच वागला का तुम्ही तरी एक दिवशी आमच्या मनापासून तुम्हाला जाकी शराब लागेल, आणि ती नाही लागला का तर अशोक शराब 100% लागेल. अहो मी मुंबईला आल्यापासून बघतोय तुमच्या इकडे रोज दिवाळी दसरा, पण आम्हाला कष्ट केल्याशिवाय नाही पर्याय दुसरा. जी बाप पोराला म्हणायचा वाग्या ए माझ्या वासरा, त्यानं परिस्थितीला कटाळून लावला नरड्याला कासरा. त्यानं परिस्थितीला कटाळून लावला नरड्याला कासरा. अहो त्या पोराच्या टकुऱ्यावरचं छत हरवलं, त्याला द्या कोणीतरी मायाचा आसरा. एक तर तुम्ही आमचं अस्तित्व मान्य करा, नाहीतर शेतकऱ्याची जात कायमची इसरा. धन्यवाद. क्या बात है यार, वाह मुजमिल वाह, वाह वाह, क्या बात है, क्या बात है. नाही ना ठीक आहे रे, काय कमाल आहेस कमाल. वाह वाह. काय चुंबकीय आकर्षण आहे बघा. हा माणूस इथं उभा राहतो आणि खेचून घेतो त्या माणसांना स्टेजवरती. दुसरी वेळ आहे मला आठवते की आम्हाला तिथून उठून यावं लागलं, आणि आज मुजमिलसाठी जास्त टाळ्या ह्याच्यासाठी की घसा काम करत नाही. कालपासून आम्ही बघतोय घसाच काम करत नाही. काल तर आवाजच येत नव्हता. मगाशी आम्हाला भीती वाटत होती की ऍक्टमध्ये आवाज येईल की नाही आज, पण आवाज गेला. कुठे गेला माहितीये का? तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला. वाह. तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला, माणसांच्या मनामनात गेलाय आता मुजमिलचा आवाज. त्यामुळे इथे थोडं बसल्यासारखं वाटत असेल, पण घाबरू नकोस. आता एक दिवस इतका मोठा आवाज येईल आणि तो फक्त असेल मुजमिल मुजमिल मुजमिल. कुठल्या शिबिरात येणार आहे हे? शिबिरात नाही, शिवारात येते. काळ्या मातीतनं घडते ते सोनं आहे. मला वाटतं फार भारी केलंस, फार उत्तम केलंस. तो शेतीचंच काम करतो इथे पण. हा, इथे पण उगवतोय तो विनोदाचे नवे नवे रोपट लावून. तो छानपैकी शेतीचंच काम करतो तो. हे अत्यंत खरी, कारण मी पण खेड्यात राहिलेला माणूस आहे. हे अत्यंत खरी गोष्ट आहे की पोरगी जाते यार, आणि महिना दीड महिना असं काय तिच्या आयुष्यात बदलतं, आणि तिला असं एकदम येऊन असं लुक गावात, आणि ते असं असतं की नाही हल्ली ना मला ते सगळं स्किनचं. अरे काय वावरात कामाला गेली तू, ती खरी खरी गोष्ट आहे. वा. आई वडील खुश आहेत? आई वडील खुश आहेत. सर तुम्हाला सांगतो, मी असंच टीव्हीवर येण्याच्या धडपडीसाठी एका शोमध्ये गेलतो. एक क्विज शो होता ती, आणि त्याच्यामध्ये माझं माझ्या वडिलाचं सिलेक्शन झालं होतं. पण मला तिथं स्टेजला यायची संधी भेटली नाही, कारण त्यांची काय म्हणजे ती शेवटची बाधा मला पूर्ण करता आली नाही. तर माझे वडील बाथरूममध्ये जाऊन रडले होते. तर त्या दिवशी मी शपथ घेतली होती की एक दिवशी मी टीव्हीवर येऊन दाखवणार. आणि मी टीव्हीवर आल्यानंतर माझ्या मित्राने मला सांगितलं की तुझा बाप भ्रष्टाचार रडायला लागलाय. पण ते आनंदाचे अश्रू होते. मला वाटलं त्या दिवशी जिंकलो. मस्त मस्त, खूप साऱ्या शुभेच्छा. वा वा वा, ऑल द बेस्ट. आता ऑल द बेस्ट. मार्क बघूयात. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी काही चान्स ठेवलेला नाहीये आम्हाला आंबा देण्याशिवाय. आणि डॉक्टर साहेब ये बा. आणि आणि एवढंच नाहीये मुजमिल, हा. ते जे तिकडे तुझ्या डाव्या हाताला दिसतंय ती साधी सुधी खुर्ची नाहीये, ती आहे हास्याची खुर्ची. त्याच्यावरती विराजमान होण्याचा पहिला मान तुझा आहे. तेव्हा जोरदार टाळ्या. वा वा. आता चॅलेंज आहे पुढच्यासाठी की पुढच्या आता विरोधी पक्षांनी यायचं आणि सत्ताधाऱ्यांना उठवायचं. एवढे गुण मिळाले पाहिजेत, किंबहुना याच्यापेक्षा जास्त चांगलं करता आलं पाहिजे. मंडळी, नेहमीच आपल्याला हा प्रश्न पडत असतो की बाबा कोरिया आणि अमेरिकेचं नेमकं बिनसलंय काय. म्हणजे कोरियाचा बाबा काय एवढा राग आहे अमेरिकेवरती. तर आम्हाला त्याचं एक वेगळंच कारण इकडे कळलेलं आहे, आणि ते म्हणजे कोरियाचा जो लीडर आहे तो अमेरिकेचा जावई. खरंच आहे. कसं पाहायचंय तुम्हाला? ते सांगण्यासाठी इथे येतोय अहमदनगर वरनं अभिषेक बारहाती. वा वा. आय 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 आय. ओ
वाटतं रे कोण आहे तिकडनं अगं तुला किती वेळा सांगितलं चिपरी येत नाही का? अगं त्या बारा त्याच्या गिरणीतून दळून आण. तरी मला सांगते अगं मी कोण आहे तुला कळतं का नाही? ठेव फोन ठेव. अहो मी आहे उत्तर कोरियाचा हुकुमशहा बापरे किंग जोंग पाटील. पाटील 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 अरे अरे नाही, अरे अरे ये काय झालं एवढं काय झालं बापरे अरे, काय झालं लय तळतळीला माय बायकोनी. अच्छा अहो पास्तवा आला सर पास्तवा. मी हुकुमशहा म्हणून मला वाटलं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची पोरगी करावं. काहीच जमत नाही तिला काहीच. तळण नाही येत चपात्या नाही येत काहीच नाही. अहो माय मुळा नदीवरून जाऊन 2-2 हांडे घेऊन येते हा आणि ही त्या बोरच्या तिथं जाती आणि सेल्फी काढी ती. फिलिंग लई बोर. काय बा मी इतका पस्तवलंय सर. मला ती आज उत्तरच पाहिजे त्याच. कुठे आहे सासरे? अय, अय, वा वा योग्य गावात अरे काय वा 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 बस हात मोडशील माझा 5 मिनिटाचा ऍक्ट 3 मिनिटं हातात हलवलं बसलं तर हात हलवत घरी जावं लागेल. वा जवाई बापू तुम्ही आमच्या घरी आले. जवाई बापू येते घरात तोच ही दिवाळी दसरा. कचऱ्याचं नाव ना काढू. काय झालं दिवाळीला काय बोलले होते तुम्ही? सोन्याची 2 तोळ्याची अंगठी करून दिली. दिली का यांनी? दिली का? नाही जवाई बापू नाही नाही असं नाही करायचं. अंगाला हात नका लावू. बस बस तुम्ही बस टेन्शन नका बस. चिडला जावई अरे बापरे चहा तर बघा जाय काय ऐकतो? प्लीज ये नको तुमचं. बसा. बसतो ना. बापरे वाटोळ केलं तुम्ही. बस. काय म्हंटले बस त्याला? काय म्हंटले असते माहितीये का? कुठं तुम्ही बसता कुठे गेला? टेक्सास टेक्सास. मी यांना म्हंटल होतं आमच्या नगरच्या कोहिनूर मध्ये करा. बरं माया यांना काय म्हंटली का बुवा माया वर माया हाय 14. त्यांना निदान 2000 साड्या तरी घ्या. ह्या माणसाने शापील 100 रुपयाच्या साड्या दिल्या. अहो अशा साड्या मी आमच्या कोरियात ग्रामपंचायतीत वाटितो. इतकी चव घातली बया सगळ्या म्हणायच्या अगं वारमाईची चव गेली वारमाईची चव गेली. दिवसभर रडत होती. आणि माझ्या घरी तुम्हाला सांगतो 3-4 कालावऱ्या बघ 3-4. ते यांना काय म्हटल्या का बुवा आम्हाला 1 पीसच घालून जायचं. यांनी काय करावं माहिती का? अहो 20 रुपयाची ब्लाऊज पीस दिली. आता मग तेच ना त्या म्हटले 1 पीस पाहिजे 1 ब्लाऊज पीस देऊन टाकला. अहो डोक्यात मुंग्या झाल्या काय? ब्लाऊज पीस करून घालायचा. यांना म्हटलं होतं का एखादं अमेरिकेमध्ये चांगलं मंगल कार्यालय पा. यांनी काय केलं माहिती का? अहो व्हाईट हाऊसच्या पुढच्या अंगणात मंडप घातला. त्याच्या दिवशी नाही काही नाही. इतकं गरमायचं अहो मग अख्खा घाम थोबडात कॉकटेल झालं मला.